सरकार नावाच्या व्यवस्थेमधले कोणीतरी उठते, काखेतलं काढते आणि बाजारात मांडते. वेगवेगळे फतवे सरकारकडून काढले जात असताना आता ही योजनाच बंद करण्याची मागणी. नमस्कार लाडक्या बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही जून महिन्याचा 24वा हप्ता आहे तर त्याच्या बाबत जे काही अपडेट समोर आलेले आहेत आणि सरकारकडून जी काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती की 80 लाख बहिणी जवळपास या लाडक्या बहिणीच्या याच्यातून योजनेतून अपात्र ठरवलेल्या आहेत 30 एप्रिलच्या ई-केवायसी प्रक्रियेच्या नंतर. तर त्यांच्यासाठी सुद्धा एक सुखद बातमी समोर आली होती की यांची हप्ते पुन्हा परत सुरू करणार. मात्र त्यासाठी काय करावं लागणार याबाबतचीच माहिती आपण पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये घेणार आहोत. तेव्हा चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही सरकार नावाची जी काही व्यवस्था आहे तर ही तुम्हाला आम्हाला तुमचं आमचं नशीब एकीकडे आम्हाला सुखानं जगू देत नाही आणि दुसरीकडे मग नशीब थोडंफार साथ देत असलं तर ही सरकार नावाची जी काही व्यवस्था आहे तर ती व्यवस्था तुमचं आमचं सातत्यानं शोषण करत असते आणि ही गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. सरकारने ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली तर त्यावेळेस 14 ऑगस्ट 2024 ला पहिल्या टप्प्याचे जे काही लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा झाले तर ते जमा झाल्याच्या नंतर ते सुखासुखी त्यांच्या पदरात पडणार नाहीत. तर याच्यासाठी कारण नसताना, गरज नसताना खाते डॉरमॅट, स्टॉप आणि होल्ड केली आणि हे कारण सांगून मात्र रिझर्व्ह बँकेचा असा कुठलाही नियम नाही की हे पैसे रोखले पाहिजे किंवा सरकारकडून किंवा बँकेकडून कुठलीही पूर्व सूचना न देता बँकेचे खाते होल्ड करण्याचा बँकेला कुठलाही अधिकार नसतो. मात्र याबाबत कोण बोललं पाहिजे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. अशा स्थितीमध्ये पुन्हा सरकारकडून या हप्त्याचं कुठंतरी नियमितीकरण झालेलं असताना सातत्यानं सरकारकडून केवायसी करा, ई-केवायसी करा, सी-केवायसी करा, आधार सीडिंग करा, डीबीटी अंतर्गत एनपीसीआयचा फॉर्म भरा, डीबीटीचा फॉर्म भरा, अशा अनेक तंत्र मंत्र सरकारनं करायला लावले आणि त्याही नंतर मग 18 सप्टेंबर 2025 रोजी पुन्हा सरकारला अचानक झोपेतून जाग आली आणि पुन्हा ई-केवायसी करा. त्या ई-केवायसीचं सॉफ्टवेअर जे होतं तर ते मुद्दाम 15 दिवसापर्यंत, 3 आठवड्यापर्यंत बंदच ठेवलं होतं. त्याच्यानंतर गरज नसताना, कारण नसताना जी काही 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया राबवण्यात आली तर त्याच्यानंतर सुद्धा सरकारकडून अनेक बहिणींचे हप्ते कारण नसताना, गरज नसताना बंद करण्यात आले. मग या लाडक्या बहिणी कुठेतरी वैतागल्या की तुमच्या काय घरी आम्ही मागायला आलो होतो का? तुम्हालाच त्याचा शोक आला होता, निवडून यायचं होतं म्हणून तुम्ही पैसे दिले. मग ठिकठिकाणी या लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली, मोर्चे काढले, धरणे दिले आणि मग त्याच्यात कुठंतरी या सरकार नावाच्या बेशरम व्यवस्थेला कुठंतरी जाग आली आणि परत त्यांनी 30 एप्रिल पर्यंत ही केवायसी प्रक्रिया सातत्यानं राबवली, वाढवली आणि त्याच्यातही मग गरज नसताना, कारण नसताना 80 लाख बहिणी त्याच्यातून बाद केलेल्या आहेत. ह्या ज्या काही 80 लाख बहिणी बाद केलेल्या आहेत तर त्यांची कारणं सरकारने स्पष्ट केली पाहिजेत की एखाद्या बहिणीकडे लोटगाडा असेल, 4 चाकी भाजीपाला विक्रीचा हातगाडी असेल तर ते तुमच्याकडे हे 4 चाकी वाहन आहे म्हणून तुमचा हप्ता बंद केला किंवा तुमच्या 2 एकर शेतामध्ये जवळपास 15 लाखाचं उत्पन्न होते. जसं राजकीय लोकांच्या शेतामध्ये, एकरामध्ये त्यांची जी काही उत्पन्न असते निवडणूक आयोगाच्या याच्यामध्ये ते काही नोंद करत असतात की शेतीपासून मिळणारं उत्पन्न कोटीमध्ये असते त्यांचं. तर तसं या लाडक्या बहिणीचं सुद्धा उत्पन्न तुमच्या नावावर 1.5 एकर शेती आहे, 2 एकर शेती आहे तर तुम्हाला 10 लाख उत्पन्न मिळतं किंवा अजून तुमच्या घरामध्ये 4-5 लोक नोकरीवाले आहेत. जे काय असेल तेच कारण सांगितलं पाहिजे. सरकारकडे त्याची वेबसाईट आहे, त्याचं सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावर लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर ह्या गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे. मात्र सरकार नावाची व्यवस्था असं काही करत नाही आणि तुमचं आमचं शोषण करते आहे. मुख्यमंत्र्यांनी 10-15 दिवसापूर्वी घोषणा केली होती की या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा आपण नव्याने सुरू करू. मात्र अद्याप ती केलेली नाही. त्याच्याबद्दल कुठलीही आणखी सूचना आलेली नाही किंवा जून महिन्याच्या हप्त्याबाबत अजूनही कुठलं अपडेट आलेलं नाही. सरकारने एक निश्चित तारीख केली पाहिजे आणि ही सगळी प्रक्रिया पारदर्शीपणे राबवली पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.